त्यावेळेस पहिलाच चेंडूवर पहिलाच सुरेख फटका खेळला. टीप मध्ये खेळाडू आहेत, वेगाने चेंडूवर आले, चेंडूला फील्ड करतील, परंतु बघा 2 धावाने श्रीगणेश झालाय आणि आकाशच्या पहिल्या चेंडूवर 2 धावांनी धावफलक पुढे सरसवलं गेलं. चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. निमेशच्या बॅटमधून चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस पाहू शकाल लेकटर चेंडू पाहायला भेटला, परंतु पंचांनी दोन्ही हात समांतर केले. धावा एक अमांतर येईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते, ती म्हणजेच 3 अंकावर 3 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. साहेब चषक 2025 महात थरार. यावेळेस फटका तर फसलाय, चेंडू खाली खेळाडू आला आणि टिपलाय, झेल संपलाय. निमेशच्या बॅटरचा खेळ. पहिला गडी बाद 3 अंकावर. बघा लोकल संघ जरी असते तर वेळ खूप महत्वपूर्ण आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कुंभार बंटी बॅटिंग साठी आलाय. त्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. एका बाजूला कुणाल पाटील तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल बिपिन मेहता. एक सुरेख कॅमेराबॅक आणि एक सुरेख समालोचन त्याची ख्याती राहिली आहे. आज पाटील नेटवर्कवर जोडले गेलेत, कॅमेरामॅनची भूमिका पार पाडतायत. जतीन खेणी आमच्या बरोबर आहेत, ऑनलाईन ऑपरेटर. पाहू शकाल आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतो. त्याच्या संकल्पने साकार झाली ही स्पर्धा आहे ना. आजची 4थी रात्र आणि क्रिकेट खूप चांगलं जोपासलं गेलं आमच्या कमिटीच्या माध्यमातून. विश्वजित आहेर साहेब असतील, यतीनजी घरत साहेब असतील, त्याचबरोबर पाहू शकाल विनयजी घरत साहेब आहेत, कुणाल जाधव असतील आणि त्यांची पूर्ण टीम अप्रतिम काम करते. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज आकाश पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर बंटी स्ट्राईकवर. त्यावेळेस बघा लोअर फुलटॉस ग्रेंड होता. लॉंग ऑफला शॉर्ट मिड ऑफला खेळाडू आहे कुणाल, चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धावाने बंटीचा खाता उघडलाय. धावसंख्या 2 पोहोचेल 4 या अंकावर. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. बघा घरचा संघ आहे आर्यन बॉईज पालघर. आपण आर्यन मैदानामध्ये आहोत आणि आर्यनच नावाने हा संघ खेळतोय. एका बाजूला भवानी फायटरच्या बॅटरला फाईट बॅक करावा लागेल. समोर आर्यन बॉईज पालघर हा संघ. त्यावेळेस फटका सुरेख खेळला. टीपमध्ये खेळाडू असतील, चेंडू डायव्हर्ट झालाय. आउटफिट थोडीशी डायव्हर्ट होणारी होती आणि चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. हा आलाय साहेब चषक चौकार. 4 धावा. DJ Kiran पुलिस वाला सायकल वाला फिरत लावून थांब, टोपी तुझ्या हातात माझ्या होईल कसं. वाटीचे मासूर आणखी चांगला फटका म्हणावा लागेल बॅटर बाळाच्या बॅटमधून. धावसंख्या 2 पोहोचेल 8 या अंकावर. 8 वॉज ओपन विकेट. त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले, थोडासा घाई केली असं म्हणावं लागेल. बघा थोडासा वेट केला असता तर चेंडूला हिट केला तर चेंडू लागला असता, परंतु थोडीशी घाई केली आहे. जसा चेंडू मध्ये आला तसाच फेकून दिले. सिंगल धावाली. धावफलक 1 पुढे सहसा होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. वाटीचे मासूर. बघा 1 षटक संपले गेले. धावा धावफलक 9 आहेत.
कुणाल जाधव पाहतो आपण यष्टींच्या मागे कुणाल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकवर आहे बाळा ज्याच्या बॅटमधून 2 चेंडू आणि 3 चेंडू 5 वरती बॅटिंग करते चौकार त्याच्या बॅटून नक्कीच आला 2 चेंडू फेस के 2 धावा नक्कीच निमेशने बनवल्या तो झेल बाद झाला कुणाल म्हात्रे लोअर फुल्टर्स बॉल होता ऑफ साइड फटका खेळलाय चेंडूला फील्ड केला जाईल एक सिंगल धावा नक्कीच परिपूर्ण केली गेली धफळक एक पुढे सरसावती धफळक जाऊन पोहोचेल धफळकावर डबल डिजिट मध्ये 10 या अंकावर उत्कर्ष क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता नक्कीच पाहू शकाल एक धाव नक्कीच आली लेग बाईचा कॉल पंचाने दर्शवला धफळक एक पुढे सरसावती धफळक जाऊन पोहोचेल 11 या अंकावर अकरा धावा धफळकाला नक्कीच लगावले गेले पाहू शकाल दुसरा षटक मार्ग असता आहे कुणाल गोळी मागवा सज्ज आहे ऑन साइडला फटका खेळला बघा विकी असतील तिकडे चेंडूला फील्ड करतील एक सिंगल धावा नक्कीच परिपूर्ण केली आहे प्रणयजी पटेल सुद्धा पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत सामन्याचा आनंद घेत असताना बघा प्रत्येक मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रत्येक लेजंड खेळून सन्मान केला गेला आणि आपण भारताची प्रतिनिधी जोपासतो या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिसच्या थोडंसं बाहेर ठेवला होता चेंडूला पण तीन चेंडू लेफ्ट केला पंचाने दोन्ही समांतर केले धावाई कमांतर नक्कीच येईल धफळक एक नंबर ससा होती धफळक 2 पोहोचेल 13 या अंकावर एक गडी बाद झाले 13 धावा धफळक 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला आकाश आमच्या बरोबर आहेत आज ऑनलाईन स्कोरिंगसाठी पाडीनच्या माध्यमातून सुरेख चेंडू लेग ब्रेक चेंडू टाकला गेला कुणाल म्हात्रे चेंडू टाकतो आणि कुणाल दादा चेंडूला गॅदर करता यशच्या मागे 2 कुणाल एकच खेळपट्टीवर एक गोलंदाज एक यष्टी रक्षक शॉट थर्डमॅन फ्लाइंग शॉट फाईन लेग आहे गली पॉइंट सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड ऑफ बंटी यावेळेस पाहू शकाल प्रयत्न केले तो ऑन साइडला खेळण्यासाठी परंतु चेंडू कव्हरला आला डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करते एक सिंगल धाव आली धफळक एक नंबर सहसा होती ती म्हणजे 2 पोहोचेल 14 या अंकावर या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल दुसरं षटक मार्ग असतं पाहू शकाल अजून एक निर्धाव चेंडू 2 षटक संपले गेले 14 धावा धफळकावर एक गडी बाद दोन षटक संपले गेली तब्बल 8 मिनिटाचा कालावधी परिपूर्ण झाला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल आकाश आला वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय आणि संघाकडून तिसरा षटक चौदा धावा धफळकावर आहे 2 षटकांचा संपला खेळ यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आला बघा आपण लहानपणामध्ये भोवरा खूप नाचवला असेल त्या प्रकारे यावेळेस बंटीला पॉपिंग मध्ये नाचवले गेल्या गोलंदाजांनी भोवऱ्यासारखा फिरलाय परंतु चेंडूने बॅटचा काही संपर्क झाला नाही डॉट बॉल नक्कीच आला चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करतात यावेळेस पाहू शकाल आर्यन बॉईस पालघरचे गोलंदाज ऑफ साइडला फटका खेळलाय डीप मध्ये या खेळाडू असतील चेंडूवर खूप वेगाने आले आकाश एक सिंगल धाव नक्कीच झाली धफळक एक नंबर ससा होते 15 या अंकावर 15 लॉस ऑफ 1 विकेट बघा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला होता बघा आकाश जर झेल टिपतोय प्रत्येकची संख्या यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे ऑन साइडला चेंडूला खेळला तिकडे विकी आहेत बघा पूर्ण आपण खेळाडूला पाहतात मैत्री पालघर संघाचे टी शर्ट घालते ब्लॅक ट्रॅक विकीच्या अंगामध्ये व्हाईट ट्रॅक आहे
आणि 16 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. एक गडी बाद झालाय. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस फटका तर फसलाय. चेंडू खाली कुणाल जाधव फलंदाज. यावेळेस काय घडेल, काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस मला वाटतं चेंडू निसटलाय. हा नक्कीच पाहू शकाल मीम्स झाला, म्हणजे मोय मोय झाला. कारण की कुणाल जाधवनी चेंडू जेव्हा हातामध्ये लागला मला असं वाटलं की ती झेल पकडून ना तसं एन्जॉय करते, चेंडू हातामध्ये लागून निसटलाय. केसांमध्ये ऑइल लावला असेल, हातामध्ये ऑइल नक्कीच लागलाय आणि चेंडू हातामध्ये ट्रॅव्हल होतं. यावेळेस परत एकदा गोलंदाज पुढे आले होते. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतात. आकाशने इम्प्रेस केलाय. काय गोलंदाजी करतात मिस्टर आकाश. अप्रतिम गोलंदाजी. 17 एक गडी बाद. ऑफ साइडला फटका सुरू. एक चेंडू खाली कुणाल मात्रे. यावेळेस करणार नाही चुकीने बाळाचा. खेळ संपतोय. 17 वर दुसरा गडी बाद. षटक क्रमांक संपले 3. बघ यावेळेस दीपक आला गोलंदाजी मागवा सज्ज थोडीशी कुणाल जाधव चर्चा कर. बघ आतापर्यंत कुणालने स्वतःला इंट्रोड्यूस केले नाही. कुणाल जाधव एक अप्रतिम गोलंदाज आहे, त्याने स्वतःला थांबवलंय. आणि सूरज सिंग यांच्याकडून कुणाल मात्रेसाठी कॅश प्राईज आला. हॅट्रिक विकेट घेतली 1500 रुपये कॅश प्राईज कुणाल मात्रेसाठी आहे. हॅट्रिक विकेट जर घेतील तर सूरज सिंग यांच्याकडून कॅश प्राईज. गोलंदाज गोलंदाजी मागवर आहे पियुष राऊत. संदीप राऊत यांचे सुपुत्र आहेत पियुष राऊत. यावेळेस वा डाऊन द ग्राउंड फटका खेळला. कुणाल जात आहेत आणि यावेळेस प्रयत्न चांगले केले परंतु चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. हा आलाय साहेब चषक षटकार 6 धावा. बघा काय फटका सजवला. 6 धावा आल्या. फक्त 6 ने पुढे ससावते 23. अंकावर 23. लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय साहेब चषक 2025 चा महाथरार मैत्री ग्रुप पालघर प्रेसिडेन्सी स्पर्धा आहे. सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला भेटला. डॉट बॉल नक्कीच आलाय. निधाव चेंडू नक्कीच येईल. 23 वर धावसंख्या स्थिरवली गेली ती आणि पाहू शकाल 4था षटक मार्गस्थ आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आपण यानंतर पाहणारा सामना एका बाजूला जे कालिका माता खारेखोरन विपक्ष SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे. यावेळेस फटका तर उंच खेळलाय. डीप मध्ये 2 खेळाडू परंतु पाहू शकाल तिकडे खेळाडू आले. चांगला झेल टिपलाय आणि 3रा गडी बाद झालाय. बघा या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या संकल्पनेत साकार झालेली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट खेळाडू आणि प्ले ऑफ द सिरीज साठी एकविरा स्पोर्ट्सचे सर्वे पवनजी तरे, सुयोगजी तरे यांच्या माध्यमातून एकविरा स्पोर्ट्सचे टी शर्ट दिले जातील. त्याच प्रकारे प्ले ऑफ द सिरीज साठी अचिव्हर स्पोर्ट्स यांच्याकडून एक सुरेख बॅट दिली जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय आलाय. 23 वर 3.
त्यावेळेस पाहू शकाल मेन बोरा चेंडूला अडवत आहेत शॉर्ट थर्डमॅनला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केले होते नॉन स्ट्राईक बॅटरी, परंतु डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर बॅटरीने कुठलीही चाहूल दाखवली नाहीये. पहिला चेंडू निधाव खेळतात विजय. दोन्ही नवीन बॅटर आहेत. दीपक कुठलाही चेंडू खेळला नाहीये, नॉन स्ट्राईक बरं आहे. दीपक 1 चेंडू 0 वर आहे. 23 वर 3 गडी बाद. चौथा षटक मार्ग असतं. पियुष गोळीमार्ग सज्ज होतोय. अप्रतिम चेंडू बघा, धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता पियुषनी, यावेळेस थोडीशी चुकी केली आहे. बघा वयवर्ष 19-20 असेल, परंतु आतापर्यंत त्यांनी लगोरी खेळली नाहीये. लगोरी जेव्हा आपण पाहतो ना की एम लावून मारतात, परंतु यष्ट खूप मोठे आहेत, त्याच्यावर त्यांचा चेंडू हिट झाला नाहीये. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. विश्वजित आहेर साहेब नक्कीच थोडी चर्चा करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि मैत्रीचा टी शर्ट त्यांच्या अंगावर सुद्धा आहे. मला वाटतं आज मेंटोरची भूमिका ते पार पाडते. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संख्या 24, 3 गडी बाद. सॉफ्ट साईडला फटका खेळला गेला बघा यावेळेस डॉट बॉल. षटक क्रमांक पाहू शकाल 4था संपला गेले. 4 षटक 24 धावा पाहू शकाल. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पने ही स्पर्धा साकार झाली, पालघर उपनगराध्यक्ष आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांचं आगमन होतं. नक्कीच साहेब आपला हार्दिक स्वागत असेल. आणि काय स्पर्धा आपण सजवली आहे. एक चांगले क्रिकेटपट्टू आणि एक अप्रतिम राजकारणामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम असेल आपला हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बघा पाहू शकाल वेळ खूप कमी असतो त्यांच्याकडे, आणि थोडं का होईना वेळ काढून या स्पर्धेची भेट प्रत्येक दिवशी असते. आणि प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक संघासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून उभा केला गेलाय. डावखोरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज वसीम शेख. पहिला चेंडू निधाव टाकतोय. बघा डावखोरा अष्टपैलू खेळाडू आहे वसीम. यावेळेस पाहू शकाल गडी बाद होईल, आणि फलंदाज विजय बॅक टू द ग्राउंड. डॉन. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. बघा साहेबांचं संगीत लगावलं गेलं, आणि साहेब माजी मुख्यमंत्री, सध्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांसाठी खूप चांगलं काम केलं असं म्हणावं लागेल, आणि प्रत्येक महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून दिले गेले. विकी अष्टांच्या मागे चेंडूला गॅदर करू शकले नाहीये. 22चा कॉल पण दर्शवतायत. धावफलक एकनी पुढे सरसावली गेली 25 अंकावर 25. वसीम ने आता चेंडू टाकलेत 3. 22ची एक धाव नक्कीच खर्च केली आहे. यावेळेस सागर फटका सुरेख खेळतोय. डीप मध्ये आकाशने टिपला झेल. सागरला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद होतोय 5वा. गॉन. झालाय आता धार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, मास्टर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील बॅटिंगसाठी. कृपाल आलेत. कृपाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 7व्या क्रमांकावर 25 वर पाहू शकाल 5 गडी बाद झालेत. 5वा षटक मार्क असतं. चांगली गुणी करतात. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलं. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू आला. अजूनही या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी. बघा टॉससाठी सज्ज राहायचं दोन्ही संघनायक यांना होणारा सामना असणार आहे. एका बाजूला संघ पाहू शकाल
अजून एक निर्धाव चेंडू बघा. षटक क्रमांक यावेळेस संपले गेलेत 5. यानंतर जय कालिका माता खारेकुरण आणि SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे सुमितजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केला हा संघ आहे. दोन्ही संघनायकांनी इनिंग टॉससाठी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. आणि धवल मेहेर आणि जय नाईक सुद्धा इंटरॅक्शन असतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय खारेकुरण संघामध्ये. बघा पियुष राऊत गोळी मागवत सज्ज होतोय. अंतिम षटक घेऊन आलाय. यावेळी ऑफ साईडला फटका सुरेख खेळला. डी बॅकवर्ड पॉइंटला कुणाल जाधव खूप लांब राहिले. चेंडूवर जातील कवर, चेंडू निघून जायचा सीमारेषा पार. हाल आहे खणखणीत दर्जेदार साहेब चषक चौकार. 4 धावा. साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. डीजे बघा पियुषसाठी कॅश प्राइज आलेला. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये कॅश प्राइज आहे. त्याचे पिताश्री संदीपजी राऊत म्हणजे हाडू यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी पियुषसाठी असणार आहे कॅश प्राइज. बघा 29 धावा धावफलक. यावेळेस पाहू शकाल एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस गडी बाद झालाय. धावचीच्या मध्ये फलंदाज बाद होईल दीपक ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. 29 वर 6वा गडी बाद झालाय. यावेळेस भवानी फायटर या संघाचं. मास्टर SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे सुमितजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत हा संघ आहे. चला कॅप्टन टॉस साठी एका बाजूला जय कालिका माता खारेकुरण. बोथ ऑफ कॅप्टन्स आपण टॉस साठी लगेच सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं. शेवटचा अंतिम षटक. वेळ घेऊ नका डोकरवा. बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंकज नॉन स्ट्राईक एंडवर, कृपाल स्ट्राईकवर आहे. बघा यावेळेस मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. डीप लॉंग ऑन, डीप कॉर्नर. यावेळेस उंच गेलाय चेंडू. कुणाल मात्र मागे आलाय. शेवटच्या क्षणामध्ये चुकी झाली आहे. आकाश आणि 2 कुणालला असं वाटलं की आकाश चेंडू अडवेल. आकाश असं वाटलं कुणालने चेंडू अडवेल, परंतु चेंडू हा सरळ सीमारेच्या पार निघून गेलाय चौकारासाठी. प्रणय पटेल सुद्धा पाहतात काय घडलंय. चुकी केली खेळाडूंनी आणि 4 धावा. बघा रिप्ले मध्ये पाहू शकाल 2 खेळाडू होते, एक दुसऱ्याचा फेस पाहत राहिले आणि चौकार आलाय. 10-2 पोहोचले 33 या अंकावर. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सन्माननीय मुनाफजी मेमन साहेब आपला हार्दिक स्वागत असेल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं प्लीज. मुनाफ मेमन साहेब जर आमचा आवाज आपल्याकडे पोहोचतोय तर आपण कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पाहू शकाल कृपालच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये कुणाल आहेत. चेंडूला फील्ड केला जाईल. थोडेसे हळवाररित्या चेंडू आला परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या.
धावसंख्या 2 पुढे 6 ते 35 अंक 35. 6 गडी बाद नक्कीच झाले. शेवटचा अंतिम षटक या पहिल्या 4 चेंडू मागे 10 धावा आल्या. 2 चौकार 1 दुहेरी धाव 1 गडी बाद. धावची जरूर गडी बाद झाले ते म्हणजे दीपक मुनाफ सर आइए आपका हम इस्तेमाल करेंगे साहिब ट्रॉफी 2025 में. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. विकीच्या हातून चेंडू आला नाही. डॉट बॉल नक्कीच येईल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चला टॉस साठी सज्ज दोन्ही कॅप्टन्स. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पाहू शकाल चेंडू खाली खेळाडू आला फलंदाज होतोय बाद. बघा यावेळेस धावसंख्या धावफलकावर स्थिरावली किती म्हणजे 35-36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला खारेकुर संघ संगणक आणि कमारे संघ संगणक टॉस साठी या. मी विनंती करेल बघा आपण पाहतोय साहेब चषक 2025 आणि ज्यांच्या स्पर्धा साकार झाली उत्तमजी घरे साहेबांच्या शुभेच्छा आपण नाणेफेक करणार आहोत. कमारे एका बाजूला करून संघर्ष आहे. हॅलो चेक हॉल हॉल साहेब या. बघा साहेबांच्या शुभेच्छा आपण कॉल करणार आहोत. बघा टॉस केला जाईल. एका बाजूला साहेब चषक एका बाजूला तर एका बाजूला महिला ग्रुप पालघर आहे. कमारे संघाचा कॉल आम्हाला सुमितजी गायकवाड यांच्याकडून पुरस्कृत संघाने एअरटेलचा कॉल केला होता परंतु मैत्री ग्रुप किंवा साहेब चषक तुम्हाला कॉल करायचा. साहेब चषकांचा कॉल केला गेल्याने ग्रुप पालघर विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर खूप खूप धन्यवाद. एक फोटो नक्कीच क्लिक करा दोन्ही कॅप्टन बरोबर. धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद. बस आपण विराजमान बघा टॉस यावेळेस खारकुंड संघात जिंकला निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग फिल्डिंग कसं वाटतंय रात्रकालीन स्पर्धेमध्ये तुमच्यासाठी एक पॅनल ठेवला गेलाय कारण की खूप कमी वेळा असं आपण पाहतो कुठल्या स्पर्धेमध्ये लहान लहान संघांना खेळायची संधी भेटते. ही संधी किती चांगली आहे तुमच्यासाठी. खूप चांगले आहे कारण नाईट टुर्नामेंट हे आपल्या पालघरमध्ये कमीच होतात आणि आर्यन ग्राउंडवर पालघरमध्ये होते तर खूप चांगलं वाटतं. लगेच कमार संघावरती कमार संघाने टॉस तुम्ही गमावला प्रथम मला फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला असता आमचं पण क्षेत्ररक्षण झालं केलं असतं आम्ही. कसं वाटतं जेव्हा तू मैदानाच्या आतमध्ये आला मैदान पाहिलं लाईट्स पाहिल्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला भेटते काय सांगले या स्पर्धेबद्दल. असं वाटत पण नाही की नाईट मॅच आहे जसे दिवसच वाटतोय. लगेच बेस्ट ऑफ लक जास्त वेळ घेणार नाही बोथ ऑफ कॅप्टन्स. लगेच आपण बोलूया कॉम्बॉक्स ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद. बघा जे बॅटिंग कक्ष आपण ठेवलाय त्या प्रेक्षकांनी तिकडे उठायचं. आमच्या आयोजकाचं कॉल आहे प्रेक्षकांनी तिकडे बसायचं नाही आहे. बॅटिंग करणारा संघ तिकडे बसेल. आयोजक कमिटी तिकडे दक्षता घ्या. कुठल्याही प्रेक्षक तिकडे बसायचा नाही प्लीज. वडे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 36 धावांचा पाठलाग करायचा.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. एका बाजूला कुणाल जाधव, दुसऱ्या बाजूला मीन बोरा. बघा 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पंच दर्शवतात. पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. मिस्टर झाकीर. तर सामन्याला सुरुवात करायची. 36 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइड खेळाडू तिकडे असतील. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावफलक एकनी शिकणे झालाय. ते म्हणजेच आर्यन बॉईज पालघर या संघाचं. बघा स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा कालावधी असताना 25 मिनिट तुम्हाला 5 षटकही परिपूर्ण करायचे. प्रत्येक संघाला आपण आव्हान देतो. मीन बोरा यावेळेस डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर. यावेळेस पाहू शकाल ऑफच्या बाहेर होता. कट करायचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच झाला. यावेळेस एक धाव नक्कीच आली आहे. लॉंग स्टॉपला खेळाडू आले आणि सिंगल धाव घेतली आहे. धावफलक एकने पुढे सहसा होते. ती म्हणजेच 2 अंकावर. बघा DRS घेतला यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने. बघा यावेळेस इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या संघाचा DRS संपलाय. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर आहे ती म्हणजेच 3 चेंडू 2 धावा. यावेळेस इनसाइड एक शॉट फाडलेला खेळाडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावसंख्या इकडे सहसावते 3 अंकावर. 4 चेंडू 3 धावा. पहिल्या षटक मार्गाचा कृपाल चांगली गोलंदाजी करते. बघा 36 धावा डिफेंड करायच्या 6 षटकांमध्ये आणि 22 मध्ये आता बनवायचे 32 मध्ये आता बनवायचे 33. यावेळेस फटका उंच गेलाय. चेंडू खाली खेळाडू आला. टिपला झेल. मीन बोरा बॅक टू द आउट गॉन. बसवत आलेत. तुषार बसवतची हॅट्रिक षटकासाठी 1000 रुपये कॅश प्राईज राकेश काटेला पेंटर यांच्याकडे असणार आहे. 3 वर 1 गडी बाद.
यावेळेस थोडंसं थांबलं गेलं गोलंदाज. कृपालने इम्प्रेस केलं बघा. कृपालने 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्याकडे बाद केलाय. आता येणारे 31 चेंडूमध्ये बनवायचे 33. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहे. स्पीड अप करायचं प्लीज. चला फिल्डिंग करा संघ, थोडं स्पीडअप करा. यावेळेस ऑफ साइडला, यावेळेस झेल नक्की सुटलाय. पाहू शकाल तिकडे खेळाडू होते झेल सोडणारे. दीपक चुकी झाली आहे. तुषार बसवतला यावेळेस जीवनदान दिलंय. या चेंडूवर जर गडी बाद झाला तर एक मोठा धक्का लागला असता. दीपक फ्लड लाईट मध्ये यावेळेस पाहू शकाल दीपक आपल्या नावाचा ठसा उमटू शकले नाहीये आणि झेल सुटलाय. 5 धावा दापडकर. 1 षटक संपला गेला, 1 गडी बाद. पंकज यावेळेस गोंदी माखवर आलाय. 5 वर 1 गडी बाद. 5 धावा 1 गडी बाद. पहिला षटक संपले गेले. बघा चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज पाहू शकतो गोंदी माखवर आहे. यावेळेस पंकज बघा स्पीडअप करायचं आहे. 7 मिनिटांमध्ये तुम्ही 1 षटक संपवलंय. आता तुझ्याकडे 18 मिनिटं 18 मध्ये तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे. यावेळेस उपहार दिला होता कुणाल जाधवला. फक्त दिशा दिली आहे. फक्त चेंडूच्या वेगावर बॅट फेकली आणि चौकार ठोकलाय. 4 धावा. त्यावेळेस पुढील चेंडू फटका तर फसलाय. चेंडू खाली खेळाडू 3 आलेत आणि चांगला झेल टिपला गेला. विजेच्या माध्यमातून कुणाल जाधवच्या खेळात सुद्धा पूर्ण विराम लागतोय. दुसरा गडी बाद झालाय 9 अंकावर. धन्यवाद डीजे मास्टर. नऊ पे 2 9 वर 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी पाटोळे. विकी आलाय इनसाइड एज. काय गोलंदाजी करतात गोलंदाज. भवानी फायटर यावेळेस फाईट बॅक करते. भवानी फायटर आणि भवानी फायटर आहे आणि फाईट करणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला फाईट करावा लागेल. बघा बंटी कुमार जर गोणी मागवर येतील हॅट्रिक विकेट घेईल तर 2100 रुपये कॅश प्राइज असणार आहे बंटी कुमारसाठी. 9 वर 2 गडी बाद झाले. दुसरा षटक मार्ग असता आहे. ओहो हो विक्की नाम समझ के फ्लावर समझेगा. विक्की फायर है आणि आला षटकार. 6 धावा. विशेष करून एकनाथ शिंदे
हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. धन्यवाद. बघा चांगला चेंडू टाकला होता यावेळेस लेग स्टंपवर चेंडू टाकला गेला, त्यावर फटका सुरेख सजवलाय. 6 धावा. ऑफ राईडला फटका खेळायचा प्रयत्न होता. विकेट किपर स्वतः येतात वेगाने, चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केले तिथपर्यंत एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धपळक एकने पुढे ससावते. 16 अंकावर स्वीट 16 धावा धाव फटकावर. फुल टॉस बॉल. ऑफ साइडला फटका खेळला. डीप मध्ये खेळू नाहीये. चेंडू वाडी स्लॉंग ऑफला निघून जातोय. सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. स्पीडअप करायचं. बघा 13 मिनिटाचा खेळ बाकी आहे. वेळ बाकी आहे. 13 मध्ये तुम्हाला तब्बल 4 शॉट 3 षटक परिपूर्ण करायचे. 2 षटक 20 धावा धापडका. 2 गडी बाद. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. प्रतिदा कृपालला इंट्रोड्यूस केला जात आहे. कृपालने चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि तोच गोलंदाज गोल मागवा सज्ज होईल. बघा बंटीचे फॅन्स सुद्धा आलेत. त्यांच्या मनामध्ये अशी की बंटी गोलंदाजी करावी, परंतु बंटी आपण सांगतो की बंटी नको, माझ्याकडे गोलंदाज आहेत. कृपाल सारखा एक मुख्य गोलंदाज. भवानी फायटर नक्कीच नवीन जर्सी आपण पाहतोय प्रत्येक संघाच्या अंगावर आहे सध्याच्या घडीमध्ये. भवानी टायगर असेल किंवा मैथिली पालघर म्हणजे आर्यन बॉईज पालघरच्या अंगावर. चला कृपाल जास्त वेळ घेऊ नका, तुम्ही जास्त वेळ स्पेंड करतात प्लीज. पंच दर्शवत आहे. कृपाल थोड़ा स्पीडअप करिए. देखिए ज्यादा वक्त लेंगे तो आपको आने वाले ओवर्स में खिलाड़ी को अंदर लेना पड़ सकता है. प्लीज थोड़ा स्पीडअप करिए. दाई थोड़ा स्पीडअप करिए प्लीज. बंटी फटका खेळलाय. डीप मध्ये बंटी वेगाने आले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगल्या क्षेत्राने बंटीच्या माध्यमातून केल्या गेल्या. दुसऱ्या तुषार पलटले होते, परंतु विकीने सांगितलं की घाई करू नका, कारण की आपल्याकडे 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 मध्ये मात्र 15 बनवायचे. म्हणून आमची मेमन साहेब बघू शकाल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरप साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांच्या संक्रमणी स्पर्धा साकार झाली आहे. रात्रीचे पाहू शकाल तब्बल 9:16 झालेत आणि आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपण पाहतोय. यानंतर खारेकुरून विरुद्ध कमारे असा सामना असणार आहे. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. तुषारला यावेळेस चेंडू समजला नाही. टप्पा पडला तसं मध्ये आला चेंडू. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू निघून गेलाय. विकेट किपर चेंडू गॅदर करत नाही, पण कुठलीही धाव नाही गेले. डॉट बॉल आली. तिसरा षटक मार्ग असतो आमच्या बरोबर. प्रथमेश कुलकर्णी पंडित साहेब आहेत, चांगलं काम करतायत. भटजी ज्यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच घेतली जाईल. बघा सिंगल धावाने धापळक नक्कीच पुढे सरसावली आहे. बॅकअपसाठी खेळाडू आहेत आणि जबर फेकी आली. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. 22 वर 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही बनवायचे आहेत 14 धावा. 14 धावांची गरज आहे. विक्की यावेळेस थोडासा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्मला खेळाडू होते, लॉंग स्टॉपला आले होते. चेंडूवरचा प्रयत्न केला.
चेंडूचा वेग चांगला आहे, प्रयत्न तिकडे खेळाडू चांगले राहिले, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. बघा अजूनही बनवायचे विजयासाठी 10 धावा. बघा खेळाडूचे प्रयत्न चांगले राहिले होते, कमिटमेंट चांगली राहिली होती. आणि 26 वर 2.4 चेंडूचा खेळ संपला की अजून 2 चेंडूचा खेळ बाकी, तिसरा षटक मार्ग असतं. ऑनसाइडला फटका खेळला, डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे, चेंडूला पुढे येऊन फील्ड करतील, एकेरी धावाने समाधान मानावं. धावसंख्या 27 धावा दाखल करून आता बनवायचे आहेत 9. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 19. यावेळी तुषार नक्कीच थोडासा स्ट्रगल करतोय, तो संघर्ष करतोय. डॉट बॉल नक्कीच झालाय. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकाची समाप्तीनंतर 27 धावा दाफळकावर आहेत. येणारे 3 षटकाने बनवायचे आहेत. 3च्या सरासरीने 9 धावा. बघा 3 षटक 27 धावा 2 गडी बाद नक्कीच झालेत. मीन, बोरा आणि कुणाल. यावेळेस फटका चांगला खेळलाय, चेंडू निघून जातोय लॉंग लेग स्क्वेअर लेगला. खेळाडू आहेत, पाठलाग करतायत आणि परंतु चेंडू निघून जातो सीमारेषेवर. 4 धावा. एकतीस धावा दा फटकावर 17 मध्ये बनवायचे 5. 17 बॉल 5 रन्स टू विन. यावेळेस वाह विकी पाटोळे काय बॅटिंग करतोय. फ्लड लाईट मध्ये चमकणारा खेळाडू म्हणजेच विकी पाटोळे आणि सामना लेवल झालाय. मात्र एक धावांची गरज. बघा हा डायलॉग नंतर मीन बोरेच्या चेहऱ्यावर हास्य आलाय आणि पाहू शकाल मात्र एक धावांची गरज आहे. आर्यन बॉईज पालघर आपल्या घरच्या मैदानामध्ये पहिला सामना जिंकतोय. यानंतर खारेकुरण संघाने लगेच आपलं क्षेत्र सजून घ्यायची दक्षता घ्या आणि दोन्ही संघाचा जो 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अनिवार्य असणार आहे. यावेळेस डान्सिंग द ग्राउंड खेळला गेला. डीप मध्ये बंटी आणि सामना विजय झालाय. विकी पाटोळ स्टायनी आर्यन बॉईज पालघर. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा या सामन्याचा मानद मिस्टर आकाश 2 षटक 2 गडी बाद 12 धावा. आकाश या मानद मॅच साठी